ओके, 4-5 क्वेश्चन्स आपण बघितले ते क्लास अँड ऑब्जेक्ट बेस. काही गॅप पडला होता 1-2 दिवसाचा. आता बाकीचे स्लिपचे प्रोग्राम्स आपल्याला करून घ्यायचे. क्लास बेसेस सेट ए चे प्रोग्राम आपण सॉल्व्ह करत होतो. तेच काही प्रोग्राम्स आहेत ते आज आपण सॉल्व्ह करून घेऊ. सो पहिला क्वेश्चन क्लास बेसिस आहे. दुसरा स्ट्रिंगचा जरी असला तरी तो युजिंग क्लास करायचा, रिव्हर्स ऑफ नंबर. हे 2 प्रोग्राम करू. डेली बेसिसवर 2-4 प्रोग्राम आपण अपलोड करू. कारण एक्झाम पण जवळ येते, त्याच्यानुसार आपल्याला तो लवकरात लवकर प्रोग्राम पण करून घेणार आहेत. डेली बेसिसवर प्रोग्राम मी अपलोड करत जाईल. ठीक आहे, तर सिंपल क्वेश्चन्स आहेत, पटापट आपण करून घेऊया. 4 ते 5 मिनिटाचे एक प्रोग्राम्स आहेत. पहिला प्रश्न वाचा काय, राईट अ पायथन क्लास टू नेम स्टुडंट्स ऍट्रिब्यूट्स, आणि 2 ऍट्रिब्यूट पाहिजे, मार्क्स आणि नेम्स. आणि त्याच्यानंतर करायचं की आपल्याला सिंपल ओरिजिनल व्हॅल्यू ठेवायची कन्स्ट्रक्टर मध्ये, आणि त्याच व्हॅल्यूला दुसऱ्या व्हॅल्यूने रिप्लेस करायचा. म्हणजे ओरिजिनल व्हॅल्यू पण प्रिंट झाले पाहिजे, ऍज वेल एज मॉडिफाईड व्हॅल्यू सुद्धा प्रिंट झाले पाहिजे. साऊंड चेक करत राहू, बरोबर येते का? ठीक आहे, इट्स वर्किंग फाईन, नॉट अ प्रॉब्लेम. सो स्टार्ट करू. आयडियली घेणारे आपण सिंपल सिंपल प्रोग्राम, हे क्लास बेस जायचे आणि जास्त हेक्टिक नाही घ्यायचे. क्लास बनवायचा, कन्स्ट्रक्टर इनिट ऑब्जेक्ट यूज करून. ठीक आहे, मी काय करणार आहे ते कंट्रोल एन करून घ्या. न्यू फाईल सेव्ह एज करून घ्या. आपलं फोल्डर ऑलरेडी बनवलेलं आहे डेस्कटॉप मध्ये. डाउनलोड्स मध्ये जाऊन इथे जाणार आहे आपण, आणि जे पण आहे A9 A10 A11 जे 10 ते 12 प्रोग्राम आपण घेतले. सगळ्यात अगोदर पहिला प्रश्न काय, ऍज युजल आपण काय करणार आहे, हा प्रश्न जो आहे इथे कॉपी करून घेऊ इथून. ठीक आहे, सो कंट्रोल एन कॉपी करून घेऊ, आणि इथे आपण जाऊन काय करणार आहे, त्याला कमेंट आउट करणार. कमेंट देताना ट्रिपल लाईन कोट्स लक्षात घ्या, किंवा 2 ते 3 लाईन मध्ये पण आपण करू शकतो, काही प्रॉब्लेम. सो ट्रिपल कोट, हा ट्रिपल कोट सुरुवातीला नाही द्यायचा, इथे द्यायचा. ठीक आहे, सो नाव ट्रिपल कोट. सो परफेक्ट. आता प्रोग्राम लिहायला आपण सुरुवात करू. चलो, चाहते प्रोग्राम के ऊपर. परफेक्ट. हे साऊंड चेक करावं लागतं. इथे मागच्या वेळेस पण 1-2 रेकॉर्ड झाले होते, साऊंड नव्हते आले, सो परत रिशूट करावं लागेल, बट ठीक आहे, नाव इट्स ओके. सगळ्यात अगोदर एक क्लास क्रिएट करायचा युजिंग अ क्लास कीवर्ड. क्लास मी स्टुडंट नावाचा क्रिएट करतो, STUD. परफेक्ट. कुठल्याही नावाचा क्लास क्रिएट करता येतो. 2 ऍट्रिब्यूट इनिशियलाइज करायचे, सो विल टेक एन कन्स्ट्रक्टर डेफ इनिट करून घेणार आहे आपण, अंडरस्कोर INIT अंडरस्कोर. 2 व्हॅल्यू पाहिजे, नेम आणि मार्क्स. सो आपण घेणार आहे सेल्फ फॉर क्रिएटिंग अ रेफरन्स अँड ऑब्जेक्ट. तो सेल्फ NM कॉमा SNM करतो, स्टुडंट नेम कॉमा मार्क्स MRK मार्क्स. ठीक आहे, फाईन. याला इनिशियलाइज पण करून घ्यावं लागेल. इनिशियलाइज कसं करतो आपण, सेल्फ डॉट SNM इज इक्वल टू SNM, सेमिकोलॉन ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर SELF सेल्फ डॉट MRK इक्वल टू MRK. ठीक आहे, MRK. ठीक आहे, इनिशियलाइज झालं. आता सेम नंतर काय करायचं, एक ऑब्जेक्ट बनवायचा, आणि ऑब्जेक्ट मध्ये काय करायचं, त्याला व्हॅल्यू पास करायचं. आपण क्लासचा ऑब्जेक्ट कसं क्रिएट करतो, सिंपल ऍज युजल. ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी आपण कुठलीही व्हॅल्यू घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मी S इज इक्वल टू स्टूड करून घेतो. ठीक आहे, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे, सो 2 पॅरामीटर पास करावं लागेल. मी पहिलं नाव पास करतो ऍज अ सुरेश. ठीक आहे, कॉमा मार्क्स पास करतो ऍज अ 92. याला प्रिंट करू. प्रिंट करताना इथे प्रिंट आउट करा, दिस इज ओरिजिनल व्हॅल्यू, ओरिजिनल व्हॅल्यू. ठीक आहे, ओरिजिनल व्हॅल्यू. सिंपल कसं प्रिंट करणार ओरिजिनल व्हॅल्यू, डबल कोट मध्ये नेम इक्वल टू कोलन इक्वल टू कॉमा S डॉट, काय करणार आहे, SNM S डॉट SNM. ठीक आहे, त्याच वेळेने आपण प्रिंट आउट करून घेणार, प्रिंट क्या करना है, प्रिंट व्हाट वी आर गोइंग टू प्रिंट, मार्क्स MARKS, मार्क्स कोलन इक्वल टू डबल कोट कॉमा S डॉट MRK. ठीक है, सो चेक करत राहा, इट्स रेकॉर्डिंग प्रॉपरली, या फाइन. सो लेट्स रन नाउ. ओरिजिनल व्हॅल्यू, जी व्हॅल्यू दिली ती ओरिजिनल व्हॅल्यू ते प्रिंट झाली. आता काय करायचं, मॉडिफाईड करायचं. मॉडिफाईड करताना लक्षात घ्या काय करायचं, मॉडिफाईड व्हॅल्यू जर बनवायचं असेल तर त्या ऑब्जेक्ट मध्ये आपण ना ओरिजिनल व्हॅल्यू असाइन करून टाकू. म्हणजे सेल्फ SELF सेल्फ डॉट SNM इक्वल टू
ते ऍक्च्युली रेकॉर्डिंग चालू, तू पण रेकॉर्ड होऊन जाशील, तू झाला पण असेल आता, ठीक आहे. एक 2 मिनिटं फक्त, ठीक आहे करून. ओके, तर सेल डॉट एस एन एम इज इक्वल टू, दुसरं नाव ठेवतो मी, आधी सुरेश होतं, मी आता रमेश ठेवतो. देन आपण प्रिंट करू एस एल सेल्फ डॉट एम आर के. मॉडिफाईड करायचे ओरिजिनल व्हॅल्यू आणि मॉडिफाईड व्हॅल्यू. सो एम आर के इक्वल टू, मी मार्क्स पण चेंज करतो 85. ठीक आहे. परत सेम गोष्टी प्रिंट करायच्या आपल्याला इथे ऍज युजल. इथे जाणार आपण टेस्ट. ठीक आहे. पण आता प्रिंट करताना ऑब्जेक्टच्या व्हॅल्यू नाही प्रिंट करायच्या, आपल्याला कुठले व्हॅल्यू प्रिंट करायचे, सेल्फ व्हॅल्यू प्रिंट करायच्या. ठीक आहे. इथे आपण टाकूया मॉडिफाईड व्हॅल्यू. मॉडिफाईड व्हॅल्यू तस ती 2 मिनिटं, ते लाईव्ह कॅमेरात येशील तू. ठीक आहे. एक 2 मिनिटं. ठीक आहे. सो मॉडिफाईड व्हॅल्यू, ओरिजिनल व्हॅल्यू अँड मॉडिफाईड व्हॅल्यू. ठीक आहे. इथे करणार आपण काय करणार आहे, मॉडिफाईड व्हॅल्यू. ठीक आहे. रन करून बघा एकदा. काय झालं तर सेल्फ ऍक्सेस नाही होती, बिकॉज जो एस एन एम आहे आणि आपण व्हॅल्यू जो इथे डिफाईन केलेला आहे, सेल्फ डॉट एस एन एम इज इक्वल टू रमेश अँड सेल्फ डॉट एम आर के इज इक्वल टू दिस. तर असं नाही करता येणार, आपल्याला ऑब्जेक्टनेच व्हॅल्यू असाइन करावं लागतील. ऑब्जेक्ट का आपला एस आहे, सेल्फ नाही करता येणार. एस डॉट एस एन एम आणि एस डॉट, त्याच ऑब्जेक्टमध्ये ओरिजिनल व्हॅल्यूला आपण मॉडिफाईड करणार असतो. ठीक आहे. सो बघितलं तुम्ही आउटपुट, तर ओरिजिनल व्हॅल्यू होते सुरेश 92, मॉडिफाईड व्हॅल्यू झाली रमेश 85. ठीक आहे. सो हेच आन्सर याचं बेसिकली बघायला. राईट अ पायथन क्लास student who have two attributes, name and marks, attributes value, send a print and original value ही आणि modified value नाही. So this is our first programs. ठीक आहे. सेकंड प्रोग्राम आपल्याला बघायचे. सेकंड प्रोग्राम्स काय म्हणतोय लक्षात घ्या. सेकंड प्रोग्रामचा अर्थ असा आहे की आपल्याला एक पायथनचा क्लास लिहायचा आणि त्या क्लासमध्ये काय करायचं, एक स्ट्रिंग घ्यायची, एक छोटंसं पॅराग्राफ घ्यायचं, जे पण आहे दिस इज इंडिया, आय लव्ह प्रोग्रामिंग, एनिथिंग, आणि त्या वर्डला रिव्हर्स करायचं. ठीक आहे. त्याला कसं करता येईल बघूया आपण. सिंपलचा प्रोग्राम. आधी क्वेश्चन कॉपी करून घेऊ इथून. चलो कॉपी कर लिया. साऊंड चेक करत राहा प्रॉपरली. इट्स वर्किंग फाईन. सो लेट्स न्यू फाईल. पण न्यू फाईल्स याला सेव्ह करून घेतो मी. सपोज काय होतं आपलं A11 किंवा 12 असेल आपलं प्रोग्राम. ठीक आहे. ऍज युजल ट्रिपल कोट मध्ये आपण क्वेश्चन टाकून देणार. ट्रिपल कोट. ठीक आहे. म्हणजे काय करून घेणार, एक क्लास करून घ्या. क्लासचं नाव काही पण ठेवू शकता तुम्ही. क्लास जो पण असेल, सपोज स्ट्रिंग रिव्हर्स, STRREV, स्ट्रिंग रिव्हर्स नावाचा क्लास बनवून. याच्यात आपण कन्स्ट्रक्टर बनवून घेणार आहे. डेफ अंडरस्कोर INIT इनिट अंडरस्कोर इनिट अंडरस्कोर. ठीक आहे. 2 अंडरस्कोर लक्षात घ्या. त्याच्यामध्ये काय पास करणार आपण, सेल्फ, आणि एक आपल्याला काय लागेल फक्त एक टेक्स्ट, जी पण तुम्ही एंटर करणार, कोलन. ठीक आहे. त्याला इनिशियलाइज करून घ्या. सेल्फ डॉट TEXT इज इक्वल टू टेक्स्ट. ठीक आहे. इनिशियलाइज केला. एक फंक्शन बनवून घेऊ आपण रिव्हर्स साठी. सो मी इथे काय करतो, डेफ DEF, इंटेंडेशनचं लक्षात घ्या. डेफ R STRR, स्ट्रिंग RV करतो, स्ट्रिंग रिव्हर्स. याच्यात एक पॅरामीटर पास करणार आपण ऍज युजल, सेल्फ नावाचा. इथे येऊन जाणार. ठीक आहे. आता स्ट्रिंग रिव्हर्स करण्यासाठी आपल्याला तो जो वर्ड आहे त्याला स्प्लिट करावं लागेल. स्पेस पासून स्प्लिट होतं, तर आपण काय घेऊन एक वर्ड नावाचा व्हेरिएबल घेतो मी. WRD इज इक्वल टू सेल्फ डॉट टेक्स्ट, SELF, सेल्फ डॉट TEXT. ठीक आहे. डॉट स्प्लिट नावाचं एक फंक्शन, SPLIT, स्प्लिट, वर्डला स्प्लिट करून टाकेला. त्याच्यानंतर एक रिव्हर्स नावाचा व्हेरिएबल घेऊन टाकू, RW नावाचा, इक्वल टू आपल्याला काय करायचं, जो WRD आहे. ठीक आहे. तो स्लायसिंग मेथड बघितली आहे तो आपण, वर्ड कोलन -1. ठीक आहे. त्याला आपण काय करून टाकू, आता रिटर्न करून टाकू, RETURN, रिटर्न. रिव्हर्स झालेले वर्ड एक एक अपेंड करायचे म्हणून आपण इथे एक मेथड वापरणार, जॉईन नावाचा. ओके. जॉईन मध्ये काय टाकणार आपण, RW, रिव्हर्स वर्ड. फाईन. चलो
आता काय करणार, एक ऑब्जेक्ट बनवून घ्या ऍज युजल. ऑब्जेक्ट कसं बनणार, एक इनपुट घेऊन टाकू युजर कडून, इंट ऑफ इनपुट, एंटर ENTR, enter words WRDS, or you can say that string strng string. जे पण त्या स्ट्रिंगला आपल्याला कॉल करायचं, आपल्याकडे एक व्हेरिएबल घेऊन टाकू आपण, सपोज RR इज इक्वल फंक्शन्स. काय आपलं फंक्शन्स आपण केलं STR_RV नावाचा. याच्यामध्ये काय पास करणार आपण, हा S पास करणार आहे. ठीक आहे, तुम्ही याला प्रिंट करू शकता. प्रिंट RR, चेक करून घेऊ सगळं बरोबर आहे का. ओके, ट्रिपल कोट इंटेंटेशन इश्यू असेल, सो लेट्स गो हिअर. ओके, शेवटी किती कोट दिले आपण, याला स्प्लिट करून घ्या थोडस. बरोबर दिले आपण, ट्रिपल कोट किंवा मल्टीलाईन सिंगल लाईन कमेंट देऊन टाका, काही प्रॉब्लेम नाही. सो लेट्स चेक फॉर द प्रोग्राम्स. इंटेंटेशन्स इश्यू पाहिजे नाही, डेफ बरोबर आहे का चेक करून घ्या. परफेक्ट. नाव लेट्स रन. इथे स्पेस आहे कुठे, मे बी स्पेस पण नाही पाहिजे. ठीक आहे, असे इंटेंटेशनचे प्रॉब्लेम्स बघत राहायचे. सो लेट्स रन नाव. एंटर स्ट्रिंग, परत रन करायला. ओके, नाव लेट्स रन. ओके, दिस इज कोड. आउटपुट काय आला पाहिजे, कोड इज दिस. ओके, str_rev इज नॉट डिफाइंड. व्हॉट यू स्पेलिंग चुकली का आपली. फंक्शनचं नाव काय होतं, फंक्शनचे नाव डिफाईन काय केलं आपण, str_w. फंक्शन तर बरोबर कॉल केलंय, स्ट्रीव. टेक्स्ट इनिशियलाइज करून घेतला, str रिव्हर्स वर्डला स्प्लिट करून घेतलं, त्याच्यानंतर रिव्हर्स वर्ड मध्ये -r पण रिटर्न जॉइन अप rw. ठीक आहे, RR नावाचं व्हेरिएबल केलेलं आपण, आणि strv फंक्शन्स. ओके, ऑब्जेक्ट डॉट फंक्शन कॉल करावं लागेल आपल्याला, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, सो कोड आय लव LOV. आउटपुट काय आलं पाहिजे, लव आय कोड. तरी नाही आलं, काहीतरी राहतंय, चेक करा. रिव्हर्स str ऑब्जेक्ट हॅज नो ऍट्रिब्यूट्स. str object has no attribute strip. Functions initialize, string reverse, split word, minus, reverse the words. चेक करून घ्या स्पेलिंग काय काय राहते. एक क्लास घेतला आपण स्ट्रिंग रिव्हर नावाचा, डेफ इनिशियलाइज करून घेतला, सेल्फ डॉट टेक्स्ट इक्वल टेक्स्ट. फंक्शन घेतला, सेल्फ वर्ड आपण करून घेतला, सेल्फ डॉट टेक्स्ट राईट, त्याला स्प्लिट केलं. एक रिव्हर्स नावाचा वर्ड घेतला, तो आपण वर्ड रिप्लेस करतोय WRD ::(-1). ठीक आहे, त्याच्यानंतर आपण रिटर्न केलं त्याला जॉईन करून, जो पण रिव्हर्स वर्ड असेल, जो RW नावाचा. ठीक आहे, त्यानंतर आपण एक इनपुट घेतोय, आपण इथे फंक्शन मध्ये पास करतोय, आपल्याला इथे कन्स्ट्रक्टर मध्ये पास करायचं. चुकलं, आपण फंक्शन कॉल करतोय, फंक्शनने कॉल करायचं. आपल्याला काय कॉल करायचं होतं, हे काम ऑब्जेक्ट बनवायचे, तो पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर असेल, आणि ह्याचं नाव वापरून आता आपण फंक्शन कॉल करू. फंक्शन काय आपलं strw, म्हणून तो अनडिफाईन्ड म्हणतोय. परफेक्ट, फंक्शन आहे तो, सो राईट ॲज फंक्शन. आता बरोबर येईल, कोड आय लव आय कोड. ठीक आहे, रिव्हर्स ऑफ द स्ट्रिंग. ::(-1) रिव्ह्यूज. चुकत काय होतं आपल्या लक्षात घ्या, इथे आपल्याला आधी ऑब्जेक्ट बनवावं लागेल ना, स्ट्रिंगचा क्लासचा ऑब्जेक्टच बनवला, तर आपण डायरेक्ट फंक्शन कॉल करत होतो, ऑब्जेक्ट डॉट फंक्शन. त्या ऑब्जेक्ट मध्ये पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे, त्याच्यात कन्स्ट्रक्टर आधी पास केलं, नंतर त्याची आउटपुट आलेले. ठीक आहे, तर हे 2 प्रोग्राम झाले. बाकीचे प्रोग्राम पण आपण काय करू, हळूहळू पुढे घेऊन टाकू. चलो.